टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता सचिवांनी काहीतरी सांगायचं याला पैसे कुठे आणायचे, आता पैसे तुमच्या पगारनं कुठून आणायचे आमचा आम्हाला पहिला मोठा भाग आहे ना. पण ते सर म्हणतात म्हटले की आता मी आंतरराष्ट्रीय संदर्भ देणार ना, जगाचं बोलतात सगळ्या, तर मी नॉर्मल म्हणणार जमिनीची किंमत धरा ना, रेव्हेन्यू धरली धरा तुम्ही, काय 20 लाख 30 लाख काय धरा तुम्ही, आम्ही घेतलेल्या वेळे इतकं धरा. कुणी कांदा केला किंमत थोडी धरा, आमचं काय अडचण नाही, आमच्या ट्रॅक्टर धरावं लागेल तुला किंमत, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि याच्याकरता खरं म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट आपली भांडवली आहे त्या भांडवली गुंतवणुकीकरता जे भारत सरकार पैसे खर्च करेल त्याला WTO मधनं सूट आहे. हे पुस्तकातून कॉलम मी दिला होता, त्याला याच्या फॅसिलिटी म्हणतात, मूलभूत सुविधा म्हणतात. हे तुम्हाला असेल ना म्हटलं, मी एक पक्क लक्षात ठेवायचं बरं काय. आता याच्यानंतर जो उत्पन्न वाढ काय फारसा विशेष नाही बरं का. उत्पन्न वाढ ही शास्त्रापेक्षा जास्त इतर कारणाने झालेली आहे. तुमच्या माहिती करता असावं, त्याचं कारण असं असतं की टोमॅटोची जास्त वाढली आहे काय ते म्हटलं, मग टोमॅटोत पाणी जास्त आलं का पल्प जास्त आला का सी व्हायटॅमिन जास्त आलं. टोमॅटो सी व्हायटॅमिनच प्रसिद्ध आहे ना. दुधात आलं काय केशिन जास्त आलं का फॅट जास्त आलं का पाणी जास्त आलं, त्याचा काही खरंच काय आपण ऐकतो. तर त्याचा शेतकऱ्यांचा तुमच्या आजोबांचा विचार केला तुम्ही, पंजोबांचा केला कोणाचे, तर शेती यानंतर आपल्याला 100 सगळेच असेल. अगोदर ऑर्गॅनिक होतं, शेणखत घालत तुझे काय, शेणखत किती घातलं कधी काय कधीच नाही तुमच्या माहिती करता. मग आता शेती बाद करून सगळे शिकवायला की तुम्ही आता जैविक करा. त्याच्या भरपाईचा कायदा केला नाही का त्याचवेळी, इतके वय 10 लाख कोटी गेले, काय फरक पडत नाही का सरकारला. कारण का जी भारत सरकारची पत आहे किंवा महाराष्ट्र सरकारची पत आहे ती शेतीमुळे आहे, त्या जमिनीमुळे विचारतात. हो विचारले मी देशाची एखादं कर्ज द्यायचं झालं काय, आता भारत सरकारला काय 900 किंवा 1000 लाख कोटी घ्यायचं कर्ज अंदाजे म्हणतात, महाराष्ट्र सरकार म्हणतं 9 लाख कोटी घ्यायचं. आता ते कर्जाचं लिमिट करत असतात प्रत्येकाची. पण मी काय म्हटलं माहिती आहे का की यातलं काहीही नाही. मग आता दुसरा भाग असा आम्ही सांगितला होता की शेती जो शेतकरी आहे त्याला किंवा त्यानं नेमलेल्या एजंटलाच फक्त विक्रीचा हक्क द्यायचा. समजा विचार टोमॅटो कोण विकेल, नसलं त्यांनी सांगितलं आमच्या गावात आमच्या एजंट येईल, फक्त 15% कमिशन खायचं. तो कायदा आहे ना. मग कायदा असं शेतकऱ्यांना नीट करणं कळतं बरं का. सगळं काय जमीन फिरतो कोर्ट असतं, बऱ्याच गोष्टी असतात. हे तुम्हाला का सांगितलं मी, हे कृषी पद्धत म्हणून पहिलं 100% डोक्यात ठेवा. आता तुम्ही न शिकलेलं, मी न शिकले, 64ला पास आउट असं आता बरंच झालेलं आहे शंका. आणि तुम्हाला ते प्रत्येक वर्षाला बदलत जाईल, आताच नाही वर्षाला बदलत जाईल. म्हणून कुणाला शेतीचा कोर्स अर्थसंकल्प तयार करणारा शिकवण आहे का कुणी, तिथं आलता का मॅनेजमेंटला कुठल्या कधी आला. हे तुम्हाला का सांगितलं मी, हे माहिती असावं. त्यानंतर एक लक्षात ठेवा, फक्त हवेच्या प्रदूषणामुळं, हवेचे प्रदूषण कुठलं रस्त्याला वाहनं जातात तुमच्या 15% नुकसान होतं उत्पन्नाचं झाल्याचं. आता लंडनच्या आणि कर्नाटक देशने सांगितलेलं आहे, त्या संदर्भात आहे, त्यात काय फारसा विशेष नाही. कारण बोलणार असल्यावर ते शिकवू शकतो मला खराब नाही कुठे. खराब पाण्यामुळे 25% दुधापासून ते सगळ्याच पिकापर्यंत नुकसान होतं उत्पन्नाचं. हेही डॉक्युमेंट केलं. आमची काही चूक आहे का, आम्ही पाणी खराब करतो का, बरोबर पाणी शुद्ध करतो ना शेती, जमीन आमची पाणी शुद्ध करते. अशुद्ध कुठं होतं सांगायचं काय कारण नाही आपल्याला फारसं. आता हे आता चाललंय होतं आमच्या भागात करायचं वेळा. आता 750 का 800 कोटी दिले आम्हाला भारत सरकार, महाराष्ट्र सरकारने पंचेका प्रदूषण आमच्या. काय माहिती का की कॅन्सर आमच्या तालुक्यात जास्त झाला. आता इचलकरंजी वाल्याने आपलं त्यातच सोडायचं पाणी, त्या कापडाचं. कोल्हापूरला चर्मोद्योगनी त्यातच सोडायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.